हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी विहानसाठी बनवला होता ओट्स चिला. ओट्स आणि बेसनचं चिला. इथे मी एकदम हेल्दी आहे रेसिपी आणि पटकन बनणारी आहे. तर त्यासाठी आपल्याला साहित्य बघायचे आहे. इथे मी घेतलेले आहे सफोला प्लेन ओट्स. त्याची थोडीशी पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला पिठासारखी, कारण ते दरदरा एकदम तोंडात चांगलं नाही लागत. त्यामुळे नंतर मी त्याचं पीठ बनवलं आणि नंतर थोडे बेसिक मसाले ॲड केले. त्यामध्ये जिरा पावडर, काळे मिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ. त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. तुम्ही इथे गाजर, पनीर किंवा आणखी तुमच्याकडं बीटरूट वगैरे असेल तर ते पण घालू शकता. ते आणखी हेल्दी होईल. आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची आहे, कारण त्यांनी पण मस्त टेस्ट येते. आणि हे सगळं बारीक मिक्सर आपल्याला ॲड करायचे त्या पिठामध्ये, ओट्सच्या पिठामध्ये. त्यानंतर इथे 2 स्पून मी बेसनचे चमचे स्पून पीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. त्याचसोबत तुम्ही इथे पालक असेल तर पालक पण टाकू शकता. आणि छान असं पाणी मिक्स करून सुंदर असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी वरून पांढरे तीळ ॲड केलेले आहे. ते बाळासाठी खूप हेल्दी असतात. हिवाळ्यामध्ये त्याचा जास्त उपयोग करायला पाहिजे. आणि त्यानंतर मी इथे छान असं तूप टाकून छान भाजून घेतली आहे. दोन्ही बाजूनी मस्त शेकवायचे. तुम्ही झाकण ठेवून पण त्याला वाफ देऊ शकता. आणि इथे छान असे मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे ते. आणि हे ओट्स जे आहेत हे खायला इतके टेस्टी आहे आणि त्याचसोबत तितकेच हेल्दीही आहे. चला तर मैत्रिणींनो, पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.